गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीमती नतमस्तक होऊया गुरूंच्या चरणी. गुरुपौर्णिमेची शिक्षण म्हणजे संस्कारांचा आभार. सूरज लेकर नई किरण ने आज सुबह मुस्काई है. स्कूल की हर एक दीवार खुशियों से भर आई है. ओ हंसते चेहरे दौड़ते बच्चे सपनों की सौगात लिए. हर कदम पर गुरु हमारे जीवन का विश्वास दिए. चलो सजाए आज ये पल गीतों से संसार. हर धड़कन बस गा उठे गुरु है अपना प्यार. आज का दिन गुरुओं के नाम हर दिल बोले बारंबार. जय हो ज्ञान के रखवालों की. जय हो भारत के उजियालों की. डंडी बजे दिल ये कहे गुरु बिना क्या जीवन है. आपसे ही रोशन हर सपना आपसे ही ये मन है. किताबों से आगे बढ़कर जीना आपने सिखलाया. हार मिले तो फिर उठ जाना ये साहस भी समझाया. मैदानों में हिम्मत दी कक्षा में पहचान मिली. आपकी हर सीख से हमको नई उड़ान मिली. जब भी दुनिया पूछेगी तुमको किसने गढ़ा है. हम मुस्का कर कह देंगे गुरु ने हमें पढ़ा है. जब भी मंजिल आएगी पहला नाम आपका होगा. थोडक्यात माहिती वैष्णवी आपल्याला सांगेल. नमस्कार, माझे नाव वैष्णवी जाधव. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेची काही माहिती सांगणार आहे. आज गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी थोर महर्षी व्यास मुनी यांचा जन्म झाला म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यानंतर दीप प्रज्वलन अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे ही संस्कृतीची वाटचाल. ज्ञान दीपाच्या तेजाने उजळव प्रत्येकाच्या जीवनाचा प्रत्येक काळ प्रत्येकाच्या जीवनाचा प्रत्येक काळ. आता मी सर्व शिक्षकांना व शिक्षक कर्मचाऱ्यांना विनंती करते की त्यांनी थोर महर्षी व्यास मुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करावे. याद रहेगा गुरूंचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आता आपल्या शिक्षकांचे पाद्यपूजन करण्यात येईल. तरी मी सर्वप्रथम अनुष्का शिंदे हिला विनंती करते की तिने थोरात मॅडम यांचे पाद्यपूजन करावे. हर सपना अपना. आज का दिन गुरुओं के नाम. 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 सूरज लेकर नई किरणें आज सुबह मुस्काई है. स्कूल की हर एक दीवार खुशियों से भर आई है. हंसते चेहरे दौड़ते बच्चे सपनों की सौगात लिए. हर कदम पर गुरु हमारे जीवन का विश्वास दिए. चलो मनोत करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले जाते. आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा दीप म्हणजे गुरु होय. त्यामुळे आपण नेहमी गुरूंचा आदर व सन्मान केला पाहिजे. एवढं मी माझी 4 शब्द संपवते. जय हिंद, जय गुरु. शिक्षण म्हणजे संस्कारांचा आधार. शिक्षण म्हणजे संस्कारांचा आधार. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये दडलेला असतो उज्ज्वल भविष्याचा विचार. आता आपल्या आदरणीय पाटील मॅडम आपल्या विनंती
आपले मनोगत व्यक्त करावे. अर्थातच गुरुपौर्णिमा. आपण अतिशय भाग्यवान पहिल्यांदा नशिबान आहे की आपण भारतीय संस्कृतीत जन्म घेतलाय. आपल्या संस्कृतीतले प्रत्येक सण प्रत्येक उत्सव जर तुम्ही बघितले तर त्याला फक्त धार्मिकच कारण नाही तर त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. आजचा हा जो आपण दिवस साजरा करतोय तो महर्षी व्यास यांचा जन्मदिन की ज्यांनी महाभारत हा मोठा खंड लिहिला आणि त्याचं स्मरण आपल्याला व्हावं यासाठी आपण हा दिवस साजरा करतोय, जेणेकरून गुरूंच्या प्रती आपली असलेली ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. गुरूंचा आशीर्वाद लाभो, ज्ञानाचा दीप सतत तेवत राहू, संस्कारांची परंपरा अशीच चालत राहू आणि प्रत्येक विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू. सर्वप्रथम मी आभार मानते आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी दिली. यानंतर मी आभार मानते सूर्यवंश मॅडम आणि पाटील मॅडम की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम साजरा करण्यास मार्गदर्शन केले. त्यानंतर मी आभार मानते पाटील सर की त्यांनी आम्हाला शाळेमध्ये रोपे आणण्यासाठी खूप मदत केली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर मी घनवट मॅडमांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम साजरा करण्यास उत्स्फूर्त केले. आणि शेवटी मी आभार मानते आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे. आणि शेवटी मी आभार मानते इयत्ता 10वीच्या वर्गातील विद्यार्थिनी की त्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यांचे मी मनापासून आभार मानते व कार्यक्रम संपला असे जाहीर करते.